पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय, सद्गुरुनाथ सच्चिदानंद रामदास बाबा की जय, सद्गुरुनाथ सच्चिदानंद पांडुरंग दादा की जय, ब्रह्मलीनानंद भूषण संगीता माई की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय, सब संतन की जय। गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधानाती जैसे। गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझी, त्या त्या ठिकाणी रूप तुमची, मी ठेविते मस्तक ज्या ठिकाणी, तेथे सद्गुरुनाथा तुमचे पाय दोन्ही। जयाचा जय जननामात झाला, जयाने सदा वासनामात केला, जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार माझा त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती, अभय माझ्या हृदयात आहे, त्यानेच माझे मदहित केले। ऐसा जयाने उपकार केला, विसरू कसे मी त्या सद्गुरूला। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नाथ तू ज्ञान राजा सुपात्र। तया ठगिता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिकी, शरण त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते। ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या, जे जे सुसविद्या आत्मरूपा। देवा तुझी गणेशु सकल अर्थमती प्रकाशु, मने निवृत्ती नासु अवतारी तुझी। महायोग पीठे तटे भीमरथ्यं, वरं पुंडरीकाय दातु मुनित्रे। समागत्यदिष्टं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भज पाण्डुरङ्गं। पांडुरंगाकार प्रथम नमन दुसरी चरण संताची, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार। बाबा दे सद्गुरु दास तुका। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी दरवर्षीप्रमाणे चालत आलेला हा सद्गुरु दादांचा दिंडी सोहळा। तर हा दिंडी सोहळ्याच्या 6व्या दिवसाची आणि द्वितीय सत्रामध्ये प्रवचन रूपी सेवा माझ्यासारखे अज्ञानी पामर लेकराकडे दिली आहे। सद्गुरु बद्दल जर बोलायचं जर काय म्हटलं तर बोलता येत नाही, पण आले देवाच्या मनात ते कोणाची चालेना। त्या संतांच्या विचाराप्रमाणे त्यांच्या आत्म्यावरणीत बसले। माऊली महावैष्णव ओवीद्वारा सांगतात, काय सांगतात की गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आधी जैसे। हा माऊली का असं म्हटलं आहे बरं? माऊली म्हणतात गुरु तेथे ज्ञान। गुरुने असं काय आपल्याला ज्ञान दिले? काय ज्ञान दिले? जोपर्यंत सद्गुरु जीवनात येत नाही तोपर्यंत हे ज्ञान आपल्याला समजत नाही, पण ज्यावेळेस सद्गुरु जीवनात येतात त्यावेळेस खरं ज्ञान कळतं आपल्याला। मग ज्ञान ते कुठलं, कसं ज्ञान आहे? तर माऊली म्हणतात की पाहावे आपण अशी आपण, याला म्हणावे ज्ञान। आपणाला
एक आपल्याला असं दिलंय त्यांनी, हे अनादी कालाची जी नाम परंपरा मालिका आपल्या जीवनामध्ये आली, आपल्या दादांपर्यंत आली. श्रीपाद बाबा, रामदास बाबा, समर्थ सद्गुरू पांडुरंग दादा त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचली. महाराज माय बापांनो, त्यांनी हे नाम आपल्यापर्यंत पोहोचलं. कारण का? येतो हिताचा कळवळा आणि जीवन तुटे तिळतिळा. संतांच्या अंतःकरणामध्ये हिताचा कळवळा येतो. मग हित कशामध्ये आहे हा जीवाचं? हे संतांना माहीत असतं, आपल्याला माहीत नसतं. आपण पैसा, गाडी, बंगला, घोडी सगळ्या याच्यामध्ये आपण सुख शोधतो, सर्वस्व समजतो. परंतु संतांना आपले हित कशामध्ये आहे हे त्यांना समजत असतं. म्हणून संत सांगतात, संत आपल्याला काय करतात? आपले हित पाहत असतात. तर हित कशामध्ये आहे? हित ते करावे देवाचे चिंतन. तर हित कशामध्ये आहे? देवाच्या नामस्मरणामध्ये आहे, देवाच्या चिंतनामध्ये या जीवाचं हित आहे. तसं आपल्या दादांच्या अंतःकरणामध्ये तळमळ लागली आणि तुम्हा आम्हाला हा नामाचा प्रसाद दिला आणि तो आपण घेतला. खरंच आपण खूप मोठे भाग्यवान आहोत. ह्या नामामध्ये महाराज खूप मोठी ताकद आहे, ह्या नामामध्ये खूप मोठी जादू आहे, ह्या नामामध्ये खूप मोठं आपल्या जीवनात परिवर्तन आहे. पण त्याचा आपण प्रत्येक क्षणाला, प्रत्येक श्वासाला आपण अनुभव घेतला पाहिजे. कारण त्याच्यामध्ये अनुभवच आहे म्हणजे आहेच. कारण कितीतरी आपल्या पुढे उदाहरण आहे. कारण या नामाने तरली तरता हा भरवसा, नामधारकाचा ठसा, ह्या नामाने आपल्याला उतरून जाता येतं. म्हणून शास्त्र सांगतं, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. उतरून जर जायचं असेल तर हरीच्या नामानेच जाता येतं. कारण एवढं हरीचं नाम श्रेष्ठ आहे. कारण माऊली सुद्धा म्हणतात, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. जर आपण हरिमुखे म्हणा, हरी हरी जरी म्हणलं तर त्याची पुण्याची गणना करता येत नाही. तुकोबाराय सांगतात, हरी हरी तुम्ही मनाने सबळ, तेने माया जाळ तुटतील. काय म्हणतात? अरे तुम्ही हरी हरी म्हणा, आणि हरी हरी जर म्हटलं तुम्ही हे माया जाळ तुटून जातात, तळून जातात. म्हणून आपल्याला काहीच करायचंय, हरीचं नामस्मरण करायचंय. आपल्याला काही नका करू, संत संग धरा आणि पूर्वीच तो दोरा उगवेल. काही नका करू, पण संतांची संगत मात्र करा. कारण संतच ते आपल्या जी दिलं आहे तेच खरं संत आहे. तत्व हे संत आहेत. दिले आपल्या कशी दिले त्यांनी, पण त्याचा अनुभव आपल्याला घेतला पाहिजे. माऊली सुद्धा सांगतात, तेच संत आहेत. मजर ते सद्गुरू, त्याने तारिला हा संसार गुरु, मनोर विशेष आत्या गुरु विवेकावर. माऊलीचे सद्गुरू कोण आहे? निवृत्तीनाथ आहेत. परंतु ते काय म्हणतात? तेच निवृत्तीनाथ माझ्या हृदयामध्ये आहे. म्हणून मला हे स्फुरण येतं. आणि त्याच सद्गुरूंनी मला काय केलंय? माझी ही जीवन नौका आहे, ह्या माया जाळ्यातनं, ह्या भवसागरातनं तरुण काढलेली आहे. म्हणून तसेच सद्गुरू आज आपल्या जीवनामध्ये आले आहेत. आपण खूप भाग्यवान आहे, कमी समजू नका स्वतःला. कारण ते तत्व साधू संतांकडे होतं आणि तेच तत्व तुम्हा आम्हापर्यंत पोहोचले. म्हणून आपण खूप भाग्याचे आहोत. आम्ही दैवाचे दास सद्गुरू रायांचे. आपण खूप मोठे भाग्यवान आहोत. त्या सद्गुरूचा दास झालो, पांडुरंग दादाचे आपण काय झालंय? दास झालंय. महाराज ह्याच नावाने आपल्याला बरं का तरुण जाता येतं, ह्याच नावाने आपल्याला उतरून जाता येतं. म्हणून हे तत्व आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाले आहे. तसंच मी थोडासा एक जिवंत अनुभव म्हणून माझ्या जीवनात जे ब्रह्मलीन संगीताताई जीवनामध्ये आल्या, मी त्यांचं थोडं जीवन चरित्र वर्णन करते की
संगीताताईंच्या शरीरासारखे त्यांचे शरीर झालं, अपंग असं झालं, कुठले म्हणजे असं त्यांचे अवयव म्हणजे असं वेल कसा असतो, वेल तोडून टाकल्यानंतर कसं पण जिकडं तिकडं त्याला म्हणजे कुठला आधारच नसतो, अशी शरीराची अवस्था मी दादांची पाहिली. आणि पाहिल्यानंतर माझ्या मनात मी विचार केला, दादा मी तुम्हाला अगोदर चला म्हणले त्यावेळेस तुम्ही चांगला होता, आता एका क्षणात येतो म्हटल्याच्या नंतर एका क्षणात तुम्ही असं सोडून घेतले. परंतु नाही दादा, मी तुम्हाला शब्द दिला, तुम्ही काय माझी परीक्षा घेता का, असं माझ्या मनाला मी बोलले. आणि दादांना खांद्यावर टाकलं, एक कासरावालाच्या अंतरावर चालत गेले आणि उठले तर कुठं काही दिसलं नाही. तिथून पुढे मी भावाला सांगितलं, भावानं मला सांगितलं ताईंचं दर्शन घेऊन, म्हणजे ते तर आहेच आणि खूप मोठे दृष्टांत आहेत. पण तसंच दादांनी पण एक घरी येऊन एक शब्द वापरला होता, कारण तो शब्द मला जागृत खूप दादाला मी विचारलं, दादा पारगाव पासून बारामतीपर्यंत दादा आले, माझ्या पाठोपाठ मी अर्धा किलोमीटर पुढे, दादा अर्धा किलोमीटर मागं. घरी आल्यानंतर दादांचं प्रवचन झालं. दादाला श्रीकांत भाऊ, सतीश कायगुडे भाऊ आणि दादा तिघजण बसली होती घरात. दादांना म्हणलं, दादा हे कार्य कवर चालू ठेवायचं, तर दादा बोलले हे कार्य बंद नाही ठेवायचं, हे कार्य बंद नाही ठेवायचं. तुला कोण काय म्हणन, कोण काय बोलत, मागं पाहू नको, तुला लांबचा प्रवास गाठायचा. दादा बोलले त्यावेळेस तुला लांबचा प्रवास गाठायचा, तू मागं पाहू नको. ते शब्द माझ्या काळजात घर करून आता मला जागा करतात की दादाने काय सांगितलं आपल्याला. आणि तेच त्या स्वरूपात माझ्या ताई माझ्याकडे आले आणि ताईंनी खरंच खूप मोठ्या जीवनामध्ये मार्गदर्शन केलं. ताई नव्हत्या, साक्षात दादा होते. ताईंचं जर थोडंसं वर्णन केलं, एवढी तपश्चर्या होती, एवढं नामस्मरण होतं. आपण फोन केला तर आपल्या सगळं सद्गुरूला आपण हाका मारून बोलून घेतो. फोन केला तर आपण भाऊला यांना बोलवून घेऊ, आपल्याला ओढ लागली तर. पण माझे ताईंचे सद्गुरू पांडुरंगाला आज 14 वर्ष झालं तिने ठेवलेला, पण माझ्या ताईने हाक मारली ना, माझ्या ताईने दादाला हाक मारली ना, आज माझ्या ताईंकडे दादा यायचे. निर्गुण परमात्मा वश करण्याचं सामर्थ्य माझ्या ताईंमध्ये होतं, कारण एवढी भक्तीचं बळ होतं आणि एवढी साधनेचं बळ होतं. माझ्या ताईला ताण लागली, माझ्या ताईला भूक लागली तरी दादांनी माझ्या ताईला पाणी पाजावं. तुम्ही म्हणता तुम्ही पाहिलं का, हो मला खुलं ठेवायचं, मला दिसत नव्हतं, माझी काय असेल अज्ञात दृष्टी असेल, माझी एवढी साधना नसेल, परंतु ताई माझ्यासाठी मला खून ठेवायची. देणे ठेवायच्या आधी 1 महिनाभर ताईला भूक लागली होती. दुपारचे जे भाऊ येऊन गेले होते भेटून त्यांना, आणि भूक लागल्यानंतर दादा आले. एक 10 मिनिटापूर्वी 6:30चा टायमिंग असेल, मला ताईंनी भूक लागली म्हणून मला म्हणलं खायला घेऊन या काहीतरी. हो म्हणले, मी विसरले. पुढे आलेच तर घरी आले मी तशीच आणि विसरले. म्हणलं ताई माफ करा, मला विसरले बरं का कामाचे. आणि घरी आले तर ताईंकडे माझी नजर गेली. ताई माझ्याकडे पाहतात, मी ताईंकडे पाहिलं तर त्यांच्या कपड्यावरती असं एक ईदभर असं ओलं झालेलं होतं आणि त्याच्यावर चमचम करत होतं. आणि चमचम करत असताना माझं लक्ष येत का ते ओलं झालं, ताईचा दृष्टी माझ्या चेहऱ्याकडे पडलेली. मला बोलायचंय, ताई तिकडून गालात हसत्यात, मला विचारायचंय ताई काय झाले, तुम्हाला भूक लागली, मी विसरले बरं का, मला माफ करा. ताईने काय बोलावं, ताई म्हणलं ताई अहो माझे दादा आत्ताच आले होते, मला संत्रीचा मोसंबीचा ज्यूस पाजला. मी काय म्हणलं ताईला, काहीतरी बोलताय ताई, खरंच का, माझा विश्वास बसाला. आता जवळजवळ 6 वर्ष ताई
मी असं कर. आणि म्हणलं माझे दादा आलते, एक वाटी होती चांदीची वाटी, म्हणल्या लय चक 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 करत होती म्हणल्या, आणि काय ज्यूस तर होता म्हणल्या, गोड ज्यूस होता, इतका गोड लागला माझं पोटच भरलं. आणि पोट भरलं नाही म्हणल्या, आणि त्या क्षणाला माझ्या समोर ताईंच्या ढेकर निघाला. आपण जेवण करतो तसा ढेकर घेतो, तसं ताईंचा ढेकर निघाला. आणि खरोखर त्यांच्या हाताला मी कपड्यावर जे सांडलं होतं त्याला हात लावून पाहिला तर ते चिकट लागत होतं, चिकट लागत होतं. आणि संत्री मोसंबी सारखा त्याचा वास घेऊन बघितला तर संत्री मोसंबीचा वास येतो मला. त्यावेळेस आम्ही तुम्हाला लवड बोलणार नाही, कारण का सांगितलं आवर्जून का आज सुद्धा निर्गुण स्वरूपात माझ्या ताईंपाशी सद्गुरू यायचे, त्यांच्या प्रत्येक हाकेला धावून यायचे. मग मला सांगायचंय, आज ते सद्गुरू आपल्यासाठी धावून येणार नाहीत का? तेवढी आपल्या हात अर्ध हात आपली भगवंतापर्यंत पोहोचली पाहिजे, सद्गुरूपर्यंत पोहोचली पाहिजे. ती हात आज सुद्धा आपल्या सद्गुरूपर्यंत पोहोचते बरं का. म्हणून महाराज परवा दिवशी भिगवण मध्ये भाऊ निमाणकारी जाताना भाऊ एक मला शब्द बोलले. भाऊ मला म्हणले, शनिवार रविवार सुट्टी काढून दिली द्या, ताईंनी सोडला का पिच्चा? महाराज माझ्या ताईंनी खरंच पिच्चा सोडला नाही दादांचा, म्हणून माझ्या ताई आज राहतात. म्हणून ताई दादांनी त्यांना त्यांच्या छत्रीखाली जागा दिली. म्हणजे कारण त्यांची सद्गुरूवर खूप निष्ठा होती, अफाट निष्ठा होती त्यांची सद्गुरूवर. सर्वांच्या अंतःकरणामध्ये ते दादाच पाहत होते. अहो दादा साप आला एक दिवशी तर त्या सापाला म्हणायचे, ताई आज दादा आले होते, ताई दादा आले होते. अहो सापाने येऊन त्यांच्या मांडीवर बसावा, त्यांचा पाय चाडावा, तरी सरपणे काही सुद्धा त्यांना केलं नाही. म्हणजे हे सामर्थ्य कुठलं, तरी त्यांचं दर्शन घ्यायचं ताई. दारात कुत्रं आलं, म्हणायचे ताई माझे दादा आले, भाकरी द्या ना, त्याला भाकरी टाका ना, माझे दादा. माझं दारात आलं तर म्हणायचे ताई दूध ठेवा ना, माझे दादा आले. अहो माझे दादा सगळे, म्हणजे बघा ना त्यांची दृष्टी कशी झाली होती. अहो सगळे ती म्हणतात ना, जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्याशी नाही. काय माझ्या ताईने कुठली पूजा केली, कुठल्या देवावर पाणी म्हटलं, कुठले ग्रंथ वाचले, कधी पंढरपूरला गेल्या? अहो पंढरपूरला त्या गेले नाही, पंढरीचा परमात्मा त्यांच्यापाशी येत होता त्यांना दर्शन द्यायला. एवढं भक्तीचं मज होतं, एवढी सद्गुरुनिष्ठा होती. देवाने त्यांच्यापाशी यावा ही गोष्ट खरी. तुम्ही म्हणाल कसं आहे, पण ज्यावेळेस ताईंचा दादांचा संवाद चालायचा, दादा भगवंताला घेऊन यायचे, श्रीपाद बाबाला घेऊन यायचे, त्यांच्यापाशी यायचे, संवाद चालायचा त्यांचा. आणि संवाद चालत असताना मला एकच काम सांगायचे, ताई दादाला कोरा चहा करा म्हणायचे. कोरा चहा करा. संवाद चालू झाला की तो संवाद किती पहाटे 3 ते सकाळी 7 वाजेपर्यंत चालू असायचा. आणि हमखास त्या क्षणाला मला जाग यायची. काय विशेष काय बनकर काय कळत नव्हतं त्या क्षणाला. आता नाही येत जाग मला, आणि त्या क्षणाला मात्र जाग यायची. तिकडे संवाद चालू झाला की इकडे जाग यायची, आणि ते पूर्ण संवाद ऐकायला भेटायचा. आणि त्याच्यामध्ये म्हणायच्या, दादा म्हणायचे, अरे तू सांगते का नाही समजूला श्रीकांतास निरोप. काय म्हणायच्या दादा? अहो दादा माझं लेकराचं माझा अधिकार आहे का तेवढा? दादा माझा अधिकार नाही एवढा. दादाने म्हणायचं, अरे तुला कशाला ठेवलंय, तुझ्यापाशी दिलंय, तुला कशाला ठेवलंय मी? काय सांगायचं दादा? दादा म्हणायचे, अरे समजूला श्रीकांतला सांग, साधक म्हणावं चिंतन करा, चिंतन करा. अरे कलीचं महिमा नाही, ह्या कलियुगामध्ये हे कलीचं मानव आहे. या कलियुगामध्ये कोण कुठं जाईल, कोण कुठं जाईल सांगता येत नाही. आज महाराज जी त्यावेळेची संवाद आहे, आणि आज तीच परिस्थिती जाणवते, तीच परिस्थिती आज जाणवते. माणसाचा विश्वास ढळला, माणसाने विश्वास ठेवला
ताई तुम्ही फोन करत जाता, सगळ्या साधकांना फोन करायचा, मी ताईंची माफी मागते, ताईंनी मला या गोष्टीबद्दल माफ करावा. पण हेच आपल्या फक्त ताईंचं उदाहरण डोळ्यापुढे ठेवायचंय, कारण खूप मोठं त्यांनी जिंकलं बरं का, काल विजय मिळवला. एक 2च कडव्याचं पद म्हणते आणि थांबते, कारण ताईंची खूप आठवण येते. आता आठवण येते की सगुणातलं प्रेम वेगळंच असतं. भाऊला यांना माहित असतं दादांचं, जी दादांचे आहेत, दादाभाऊ असतील, सतीश अण्णा, हे सगळे सेवेकरी असतील, ह्यांना माहिती दादांचं प्रेम. तसंच ताई म्हणजे साक्षात माझे दादाच होते. पण ते सगुणातलं प्रेम आणि निर्गुणातलं प्रेम परतच आहे. निर्गुणात सुद्धा प्रेम आहेच, पण खोलीमध्ये जावं लागतं त्यासाठी. आज त्यांना आणण्यासाठी तेवढी साधना आपली झाली पाहिजे. येतात ते, येतात, दर्शन देतात, पण सगुणाचा सहज सहवास होता. एक जाता जाता ताईंची आठवण येते म्हणून म्हणते, आठवण येती मनाला ताई, शोधू कुठे तुम्हाला. आठवण येती मनाला ताई, शोधू कुठे तुम्हाला. तुम्हापाशी होते भक्ती प्रेम, तुम्हापाशी होती भक्ती प्रेम, तुम्हा पाहता क्षणी हरकत होते तान भूक, तुम्हा पाहता क्षणी हरकत होते तान भूक. आठवण येती मनाला ताई, शोधू कुठे तुम्हाला. आठवण येती मनाला ताई, शोधू कुठे तुम्हाला. तुम्हापाशी होता दया भाव, तुम्हापाशी होता दया भाव, साधकाला दिले प्रेम समान, साधकाला दिले प्रेम समान. कोणी वाटे सर्वांना ताई, शोधू कुठे तुम्हाला. कोणी वाटे सर्वांना ताई, शोधू कुठे तुम्हाला. आठवण येती मनाला ताई, शोधू कुठे तुम्हाला. सद्गुरु चरणावर निष्ठा भार, सद्गुरु चरणावर निष्ठा भार. दादा म्हणता झाले दादा रूप, दादा म्हणता झाले दादा रूप. आनंद डोही बुडाला ताई, शोधू कुठे तुम्हाला. आनंद डोही बुडाला ताई, शोधू कुठे तुम्हाला. आठवण येती मनाला ताई, शोधू कुठे तुम्हाला. आठवण येती मनाला ताई, शोधू कुठे तुम्हाला. म्हणजे माझ्या ताईने सगळ्यांना प्रेम समान दिलं बरं का, सगळ्यांना प्रेम समान सारखं दिलं. आणि आता उणीव वाटायला लागली त्यांची म्हणून. आणि आनंदाच्या डोहात त्यांनी बुडी मारली आणि त्यांचा जीवन मरणाचा प्रवास त्यांनी सफल केला. तसंच या त्यांच्या जीवनचरित्राप्रमाणे आपण पण काय करायचंय, असा प्रवास सफल करायचा आहे. झालेली सेवा समर्थ सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, पांडुरंग दादा, माझ्या ताईंच्या चरणी हृदयस्थ असलेले बदल ताई त्यांच्या चरणावर आणि भाऊंच्या चरणावर समर्पित करते. आणि शेळीला पूर्ण वेळा कुंडली जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद भगवान की जय. सद्गुरुनाथ सच्चिदानंद ब्रह्मानंद की जय. सद्गुरुनाथ सच्चिदानंद भगवंत
सभासद की जय. धन्यवाद ताई. आता सर्वांनी लगेच